सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी शेतकरी, शेतमजूर, कामगार, वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटत होते। त्यांचा विकास कामांचा आवाका मोठा होता। सर्वसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती। त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच आज महाराष्ट्र प्रगतीपथावर पोहोचला आहे। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशा शोकभावना व्यक्त करत शहरातील सर्वपक्षीय नेते, साहित्यिक आणि उद्योजकांनी अजित पवारांनी विकास कामात दिलेल्या योगदानाविषयी आठवणींना उजाळा दिला। असे हे दादा आज आपल्यात नाही आहेत, पण दादाचं काम, दादाची भाषणं ही आपल्या सातत्यानं आपल्याला प्रेरणा देणार आहे। मी सातत्यानं आपल्या अध्यक्षांना पवार साहेबांनाही म्हणलो होतो की दादाचं भाषण एक प्रकारचं वेगळंच असणार, की सर्वसामान्य माणसांनी त्यांना समोर बसून हाक मारली तरी त्याला उत्तर देण्याचं ज्याच्यामध्ये बळ होतं, असं हे दादा। आणि मी गाडीतनं जात असताना, येत असताना कधी त्यांचं क्लिप असू द्या किंवा त्यांचे भाषणं सातत्यानं ऐकू वाटणारं असं, आणि त्याच्यात एक प्रेरणा माणसाला मिळत होते, एक ऊर्जा मिळत होतं। असे दादा आज आपल्यात नाही आहेत, पण दादाची स्मृती तुमच्या आमच्या आयुष्यभर आपल्या मनामध्ये राहणार आहे। आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। महायुतीतला एक महत्त्वाचा घटक म्हणजे अजितदादा पवार हे आज आपल्यामध्ये नाहीत, की आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्यांच्या भावनांना आपल्याला कुठेतरी आवर घालून आपल्याला अजितदादांसारखं काम कसं करता येईल, त्यांच्या राहिलेल्या जी कामं असतील, जो महाराष्ट्राचा विकास असेल, आपल्या गावाचा विकास असेल, सोलापूरच्या विकासाबद्दल त्यांना जी आस्था होती, त्यांचा पाणी पुरवठा असेल आणि या सगळ्या गोष्टींच्या त्यांनी केलेली धडपड असेल, ती जर आपल्याला पूर्णत्वाला न्यायची असेल तर अजितदादांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आपणही त्यांच्यासारखंच अहोरात्र काम करण्याची आपल्याला गरज आहे, आणि हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल। राजकारण आपल्या ठिकाणी आपण क्रीडा क्षेत्रात काम करतोय, क्रीडा क्षेत्र पूर्ण राजकारण विरहित असलं पाहिजे, जे काय व्हायचं ते होऊ दे, परंतु दादांनी कुठलीही तडजोड न करता त्या निवडणुकीला ते समोर गेले, ते अध्यक्षही झाले, परंतु ज्या संघर्षातून ते अध्यक्ष झाले ते नुसतं क्रीडा क्षेत्राचंच नुकसान झालं असं मी म्हणत नाही, तर प्रत्येक क्षेत्रात दादांच्या झाल्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। कारण दादा जर मुख्यमंत्री झाले असते सुदैवाने, आणि आमच्या दुर्दैवाने आज ते होत नाही, तर महाराष्ट्राने एक असा मुख्यमंत्री बघितला असता की जो आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्याने, मी ठामपणे सांगतो, मी आदरणीय पवार साहेबांपासून त्यांच्यापर्यंत सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितलेली आहे, परंतु कामाला ज्याला वाघ म्हणू आपण, ते वाघ मात्र फक्त अजितदादाच होते। आता प्रत्येकाने कोणाकोणाचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांचा मिनिट आणि मिनिट प्रोग्राम ठरवले असणार, प्रत्येक मिनिटाला ते लोकांसाठी जगत होते। गेल्या वर्षी सोलापूरला आल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरची उतरण्याची व्यवस्था कुंभारी येथे करण्यात आलेली होती। कुंभारी इथून सोलापूरला येईपर्यंतचा जो वेळ होता तो 10 ते 15 मिनिटाचा वेळ होता। 15 मिनिटं लोकांची आम्ही घेतली म्हणून आम्हाला घाबलं होतं त्यांनी। लोकांच्यासाठी वेळ, जनकल्याणासाठी वेळ देणारा एकमेव माणूस असेल ज्यांनी प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठरवला होता। अशी माणसं आता भेटणार नाहीत। लोकांसाठी कळवळ असणारे, लोकांसाठी दिलेला वेळ पाळणारे त्यापुढे बघायला मिळणार नाहीत। आदरणीय दादांना रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता पाहिजे होता। त्यांनी आम्हाला अनेक गोष्टी शिकवून दिलेल्या आहेत की संघर्ष करावा लागेल, वेळ बदलत राहते, वेळ कायम एकच राहत नसते, असं त्यांची शिकवण आहे। आज मनाला खूप यातना होतात की अनेक गोष्टी होत्या दादांच्या मनातल्या, त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, आणि आमचा आधार, आमचा विठ्ठल गेला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो। तोंडामध्ये येत दादा परत या, दादा परत या, ते ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या अश्रू येत। त्या माणसाने काय कमवलं आयुष्यात, कमी वेळामध्ये
संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं. 2-3 प्रसंग त्यांच्यावर मिटिंगला जायला मिळालं. काय बारामतीत लोक आले होते. बारामती लोकांनी शेतकरी एवढं लांब येता कशाला? मी जर सोमवारी बारामतीमध्ये असतो, अख्खे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असतात, एवढा खर्च करून येता कशाला? तुम्हाला बारामतीमध्ये सोमवारी वेळ दिला, तुम्ही सोमवारी बारामतीमध्ये थांबायचं. जेवढा विचार करणारा नेता महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण नाही. पण जेव्हा पहिल्यांदा दादांच्या बारामतीला बघण्याचा योग आला, ते दादा ज्या दिवशी गेले त्याच वेळेस खरंच बारामतीचं त्या दिवशी जिथं दादांचं हॉस्पिटलला नेलं होतं ते हॉस्पिटल जर पाहिलं, मेडिकल कॉलेज, अशी सोलापूर नाही महाराष्ट्रात अन्य कुठं ठिकाणी अशी एवढी छान बिल्डिंग आहे का नाही, एवढं प्रसन्न करणं की आपण बाहेर देशात आहोत का काय, अशा भावना होत्या. ते पूर्ण बारामतीत फिरत असताना. आणि जर एक व्यक्ती एखादं शहर असं करू शकत असतील तर तुम्हाला माहिती आहे की दादांमुळं आपल्या पिढींचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. सर्वांनीच त्याच भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण मी एवढं सांगतो की शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय शिंदे साहेब ज्या भावना त्या दिवशी व्यक्त केल्या त्या खूप हे होत्या की शिंदे साहेबांनी सांगितलं की माझा मोठा भाऊ मी वारले का काय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हीच भावना सगळ्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याच्या आहे. मी दादांना शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजलि वाहतो. कि मुझको तो ऐसा लग रहा है कि मुसलमान का लीडर चला गया. कि मुस्लिम समाज के जो भी प्रश्न रहे दादा हमेशा छुड़ाकर भेजते थे. इसी प्रसंग एक याद आ कि मेरे बाद बम्बई की कुछ टीम अजान के वक्त अजान के बारे में कुछ बात चल रहा था. उसी वक्त जब टीम के साथ मैं भी दादा के पास गए थे, हम 2 मिनट में बात खत्म कर दिया दादा ने. कि एक मुसलमानों की जो प्रश्न थे आज दादा पर ऐसा लग रहा है कि 2 मिनट गृह मंत्री को फोन किए और गृह खाते को फोन किए तो 2 मिनट बोल दिए कि वहाँ से कुछ प्रॉब्लम है, आप अजान दे सकते हैं मस्जिद में. ऐसा एक दादा हमारे चले गए. अल्पसंख्यक समाज का जो भी प्रश्न है वो हमेशा दिल से काम करते थे. लेकिन आज हमको समाज को एक ऐसा महसूस हो रहा है कि हमारा कुछ घर का व्यक्ति चला गया है. ऐसी हमको एक हालत नजर आ रही है. तो ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से एक दुख में व्यक्त करता हूँ और सोलापुर शहर की तरफ से मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. रविवारी सायंकाळी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभा आयोजित केली होती. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमॅन धर्मराज काडादी आदी उपस्थित होते.